आपण जे काही खातो ना त्याचा परिणाम फक्त आपल्या तब्येतीवर नाही होत तर आपल्या पृथ्वीवर सुद्धा होतो. आणि आज आपण याच नात्याबद्दल म्हणजे आपल्या आहाराचा आपल्या आरोग्यावर आणि या ग्रहावर काय परिणाम होतो याबद्दल जरा सविस्तर बोलणार आहोत. चला, एका धक्कादायक माहितीने सुरुवात करूया. प्रौढांमधील जवळपास 1/4 मृत्यू, विचार करा, 4 पैकी एका व्यक्तीचा मृत्यू हा फक्त आणि फक्त चुकीच्या आहारामुळे होतो. ह्या एका वाक्यावरूनच आपल्याला ह्या विषयाची गंभीरता लक्षात येते, नाही का? तर हा विषय आपण नीट समजून घेऊया. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण 5 मुख्य मुद्द्यांवर बोलणार आहोत. पहिलं म्हणजे जागतिक आहाराचं संकट. मग पाश्चात्य आहार नक्की आहे तरी काय, त्यामुळे कोणते आजार होतात, आपल्या ग्रहावर त्याचा काय परिणाम होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर उपाय काय. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, जागतिक आहाराचं संकट. म्हणजे आहार संबंधित आजारांची ही जी लाट जगभर पसरतीये ती नेमकी काय आहे आणि किती मोठी आहे हे आपण पाहूया. हा एकच आकडा बघा, तब्बल 92 लाख. 2019 मध्ये फक्त इस्केमिक हृदयरोगामुळे जगभरात एवढे मृत्यू झाले. आणि यातलं मुख्य कारण काय होतं माहितीये? आपला आहार. विचार करा, फक्त एका आजारामुळे इतके लोक जीव गमावतात आणि त्यामागे आपलं खाणं पिणं आहे. आणि ही समस्या काही फक्त श्रीमंत देशांपुरती मर्यादित नाहीये. खरं तर 2010 मध्ये जे 3.5 कोटी मृत्यू असंसर्गजन्य रोगांमुळे झाले त्यातले तब्बल 80% मृत्यू हे आपल्यासारख्या कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये झाले होते. आणि धक्कादायक म्हणजे यातले 29% मृत्यू हे 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांचे होते. म्हणजे तरुण वयातच लोक चुकीच्या आहारामुळे जीव गमावत आहेत. बरं, आपण वारंवार चुकीचा आहार म्हणतोय, पण या जागतिक आरोग्य समस्येच्या मुळाशी आहे तो पाश्चात्य आहार. तर मग चला आता या वेस्टर्न डाएट किंवा पाश्चात्य आहाराची ओळख करून घेऊया. नक्की काय आहे हे? सोप्या भाषेत सांगायचं तर हा असा आहार आहे ज्यात नैसर्गिक गोष्टी कमी आणि प्रक्रिया केलेले म्हणजे फॅक्टरीत बनवलेले पदार्थ जास्त असतात. भरपूर लाल मांस, अतिरिक्त साखर, मीठ, तेलकट तुपकट पदार्थ आणि या सगळ्याच्या बदल्यात फळं, भाज्या, संपूर्ण धान्य, फायबर यांसारख्या चांगल्या गोष्टी मात्र खूप कमी. आजकाल आपल्या शहरांमध्ये सुपरमार्केटमध्ये हेच चित्र दिसतं, नाही का? या आहाराची काही खास वैशिष्ट्ये आहेत. एकतर यात कॅलरीज खूप जास्त असतात, पण शरीराला आवश्यक पोषक तत्व म्हणजे विटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स हे मात्र खूप कमी मिळतात. दुसरं म्हणजे पोर्शन साईज, म्हणजे खाण्याचं प्रमाण खूप मोठं असतं. आणि साखर, आपल्या रोजच्या कॅलरीजपैकी 13%हून जास्त कॅलरीज या अतिरिक्त साखरेतून येतात. आणि त्यातलीही जवळपास अर्धी साखर आपण पितो, म्हणजे शीतपेय, पॅकबंद ज्यूस यातून. तळलेले, प्रक्रिया केलेले पदार्थ तर आहेतच, ज्यामुळे शरीरात घातक फॅट्स जातात. आता ही एक थोडी वैज्ञानिक पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. याला म्हणतात ॲडव्हान्स्ड ग्लायकेशन अँड प्रॉडक्ट्स किंवा AGEs. जेव्हा आपण जास्त फॅट आणि साखर असलेले पदार्थ खूप उच्च तापमानावर शिजवतो, म्हणजे तळतो किंवा भाजतो, तेव्हा हे हानिकारक घटक अन्नातच तयार होतात. पाश्चात्य आहारात असे पदार्थ भरपूर असल्याने हे AGEs शरीरात जातात आणि सूज निर्माण करतात. तर मग अशा आहाराचा परिणाम का होतो? चला आता बघूया की हा आहार आपल्या आरोग्यावर कसा परिणाम करतो आणि याचा आर्थिक फटका कसा बसतो. हे आकडे बघा, हे अमेरिकेतले आहेत, पण हे चित्र आता जगभर दिसू लागलंय. 1999 ते 2018 म्हणजे साधारण 20 वर्षात पुरुषांमध्ये लठ्ठपणा 27.5%वरून थेट 43%वर गेला. महिलांमध्येही तो 33.4%वरून जवळजवळ 42%वर पोचला आणि गंभीर लठ्ठपणा तर जवळजवळ दुप्पट झाला. हा बदल थेट पाश्चात्य आहाराच्या वाढत्या प्रभावाशी जोडलेला आहे. आता एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट, आपल्या आतड्यात कोट्यावधी चांगले सूक्ष्मजंतू असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्याला गट मायक्रोबायोम म्हणतात. हा पाश्चात्य आहार या चांगल्या सूक्ष्मजंतूंचं संतुलनच बिघडून टाकतो आणि या स्थितीला डिसबायोसिस म्हणतात, जी अनेक आजारांचं मूळ आहे. आणि हे इथेच थांबत नाही. आपलं आतडं आणि आपला मेंदू यांचा थेट संबंध आहे. हा आहार आतड्यांमध्ये एक प्रकारची सततची हलकी सूज निर्माण करतो आणि संशोधनात असं दिसून आलं की अस्वस्थ आतड्याचा संबंध थेट नैराश्य आणि चिंता यांसारख्या मानसिक आजारांशी आहे. या उलट ओमेगा-3, मॅग्नेशियम यांसारखी पोषक तत्व नैराश्य कमी करायला मदत करतात. म्हणूनच आता प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्सला सायकोबायोटिक्स असंही म्हटलं जातंय, कारण ते आपल्या मानसिक आरोग्यावरही परिणाम करतात. आणि या सगळ्याचा आर्थिक भार किती मोठा आहे याचा विचार करा. हे 2008 मधले अमेरिकेचे आकडे आहेत. $147 अब्ज.
हा फक्त लठ्ठपणामुळे होणारा वैद्यकीय खर्च होता. म्हणजे एका लठ्ठ रुग्णावर सामान्य रुग्णापेक्षा सरासरी $1429 जास्त खर्च होत होता. हा किती मोठा आणि टाळता येण्याजोगा खर्च आहे. बरं, आत्तापर्यंत आपण आरोग्याबद्दल बोललो, पण या कथेची एक दुसरी तितकीच गंभीर बाजू आहे आणि ती म्हणजे आपल्या ग्रहाचे आरोग्य. चला आता बघूया की आपल्या ताटातले पदार्थ आपल्या पर्यावरणावर कसा परिणाम करतात. हे चित्र खूप काही सांगून जातं. आपल्या अन्नाच्या उत्पादनामुळे पर्यावरणावर प्रचंड भार येतो. जगातलं 1/3पेक्षा जास्त हरितगृह वायू उत्सर्जन फक्त आणि फक्त अन्नप्रणालीमुळे होतं. याशिवाय शेतजमिनीचा वापर, गोड्या पाण्याचा वापर, रासायनिक खतांचा वापर या सगळ्याच बाबतीत अन्न उत्पादन हे पर्यावरणातील बदलाचं एक मोठं कारण आहे. आणि ही परिस्थिती किती गंभीर आहे हे या आलेखातून स्पष्ट होतं. आपण आपल्या ग्रहाच्या नैसर्गिक मर्यादा ओलांडून खूप पुढे गेलो आहोत. हरितगृह वायू उत्सर्जन मर्यादेपेक्षा 74% जास्त आहे. शेतजमिनीचा वापर 60% जास्त आणि नायट्रोजन खतांचा वापर तर मर्यादेपेक्षा तब्बल 113% जास्त आहे. म्हणजे आपण निसर्गाचं शोषण करतोय. मग यावर उपाय काय? नेचर या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झालेला हा निष्कर्ष खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणतो की अन्नप्रणालीतील हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे अधिक वनस्पती आधारित आहाराकडे वळणे. म्हणजे आपल्या खाण्याच्या सवयी बदलणं हे हवामान बदलावरचा एक मोठा उपाय ठरू शकतं. तर मग आतापर्यंत आपण समस्या पाहिली, तिची कारणं पाहिली, पण मग प्रश्न उडतो की यावर उपाय काय आहे? चला तर मग आता या शेवटच्या आणि सर्वात आशादायक भागाकडे वळूया. आपण एक असा निरोगी मार्ग कसा तयार करू शकतो जो फक्त आपल्यासाठीच नाही तर आपल्या ग्रहासाठीही फायदेशीर ठरेल. हे चित्र बघा, किती छान वाटतंय ना? रंगांनी भरलेलं ताजं तवानं. निरोगी आहार हा असाच असतो, वनस्पती केंद्रित, ज्यात विविधता आणि रंग दोन्ही असतात. हे चित्रच सकारात्मक बदलाची सुरुवात आहे. ही तुलना बघितली की सगळं अगदी स्पष्ट होतं. एका बाजूला आहे प्रक्रिया केलेले पदार्थ, साखर, मीठ यांनी भरलेला पाश्चात्य आहार, आणि दुसऱ्या बाजूला आहे एक निरोगी ताट. काय आहे या निरोगी ताटात? तर नैसर्गिक पदार्थांवर भर, अर्धा ताट फळं आणि भाज्या, 1/4 भार डाळी, कडधान्य किंवा लीन प्रोटीन आणि उरलेला 1/4 भाग संपूर्ण धान्यांचा, जसं की हातसडीचा तांदूळ किंवा नाचणीची भाकरी. खरं तर ही आपली पारंपरिक भारतीय थाळीच आहे, नाही का? फक्त आपल्याला तिचं महत्त्व पुन्हा एकदा समजून घ्यायचंय. आणि हे बदल करणं अजिबात अवघड नाही. ह्या 4 सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं, आपल्या ताटात जास्तीत जास्त रंग आणि विविधता आणा, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची फळं आणि भाज्या खा. दुसरं, मीठ कमी करा. चवीसाठी लिंबू, मसाले, कोथिंबीर यांचा वापर करा. तिसरं, अतिरिक्त साखर टाळा, विशेषतः शीतपेय आणि पॅकबंद पदार्थांमधली. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मन लावून जेवा. आपली भूक आणि पोट भरल्याचे संकेत ओळखा. तर मग शेवटी हा एक प्रश्न विचारायला हवा. आपल्या आणि आपल्या या जगाच्या निरोगी भविष्यासाठी आपल्या ताटात एक छोटासा बदल करणं हेच आपल्या हातात असलेलं सर्वात शक्तिशाली शस्त्र ठरू शकतं का? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर आपल्या प्रत्येकाच्या पुढच्या जेवणाच्या ताटात दडलेलं आहे.